ची अडचण अशी झालेली आहे की अजून मुसलमान समाजातील काही जिहादी लोक सध्या सरकार काँग्रेसचं नाहीये हे अजून ती लोक मान्यच करायला तयार नाही, त्यांच्या बुद्धीला ते पटतच नाही आणि त्यामुळं त्यांना असं वाटतं, मी जाहीर बोलतो बरोबर साधं, अडचण अशी आहे की काँग्रेस सरकारच्या काळामध्ये काही जिहादी वृत्तीची लोक माजवून ठेवलेली होती आणि 2014 पासून तो माज दाखवता येत नाही, व्यक्त करता येत नाही। ही सर्वात मोठी खंत काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये। पण आता त्यांनी हे सत्य स्वीकारायला पाहिजे, त्यांनी आता हे सत्य मान्य करायला पाहिजे की आता काँग्रेसचं सरकार नाहीये, तर आता श्रीरामांचं हिंदुत्ववादी सरकार या देशात आहे। जेव्हा जेव्हा रावणाचा आणि रामाचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा विजय रामाचा झालेला आहे। जेव्हा जेव्हा कंसाचा आणि कृष्णाचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा विजय कृष्णाचा झालेला आहे। जेव्हा जेव्हा अब्दुल्ल्याचा आणि शिवरायांचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा विजय शिवरायांचा झालेला आहे आणि आता त्यांनी त्यांच्या स्टेटसला लिहून ठेवायला पाहिजे की जेव्हा जेव्हा संघर्ष जिहाद्यांचा आणि हिंदुत्ववाद्यांचा होईल तेव्हा तेव्हा विजय हिंदुत्ववाद्यांचाच झालेला असेल। जहाजों से टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से टकराए उसे हिंदुत्ववादी कहते हैं। सन्माननीय आपल्या हिंदू धर्माचं वैभव हिंदुत्ववादी नेते सुजय दादा विखे पाटील देखील व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत। दादा, मी आवर्जून या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना सांगू इच्छितो की आज जो सगळा समाज जमलाय ना हिंदू धर्मीयांचा, यातल्या एकाही कार्यकर्त्याला, एकाही संबंधित माणसाला या अहिल्यानगरचे आमदार संग्राम दादा जगताप यांनी फोन केलेला नाहीये। ही सभा पैलवान संग्राम दादा जगतापांनी आयोजित केलेली नाहीये। ही सभा संग्राम दादांच्या समर्थनार्थ सगळ्या हिंदू समाजाने आयोजित केलेली आहे। तरी सुद्धा मी कार्यकर्त्यांना म्हटलो होतो, दादा जागा पुरल का? मला कार्यकर्ते म्हटले, बापू जागा पुरल। म्हटलं बघा बरं, जागा पुरणार नाही। आणि काय दिसतंय आज? अहो जागा नाही लोकांना उभं राहिला। स्टेजच्या माग जेवढी समोर गर्दी आहे तेवढी स्टेजच्या माग गर्दी आहे, पुलावर गर्दी आहे। मी या जिहाद्यांना सांगू इच्छितो, अरे 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 तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, मी ऐका 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 मी या सगळ्या जिहाद्यांना सांगू इच्छितो, संग्राम दादा जगतापानं एकही फोन न करता जर एवढे हिंदुत्ववादी एकत्रित येऊ शकता, ज्या दिवशी संग्राम दादा जगताप फोन करील ना पोरांना, जिहाद्यांनो पाकिस्तानात पळून जावं लागेल। आज आज संग्राम दादा जगतापांच्या वडिलांनी
महिना आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जो महिना विधी, मासिक विधी केला जातो 1 वर्षभर, आज त्यांच्या वडिलांचा महिना आहे. त्यांना या कार्यक्रमाची माहिती देखील नाही आहे. त्यांनी व्यक्तिगत कोणाला म्हटले, कारण एक सांगतो तुम्हाला, जो जातीवंत हिंदुत्ववादी राहतो ना, तो कधी म्हणत नाही मला मदत करा, मला पाठिंबा द्या, मला सपोर्ट करा. त्याच्या डोक्यात एकच असतं, माझं काम माझ्या धर्मासाठी आहे, मेलो तरी करीत राहणार. आणि त्या विचाराचा आमचा आमदार आहे संग्रामदादा जगताप. त्यांनी कुठल्या कार्यकर्त्याला फोन केला नाही. मी पोरांना फोन केला, म्हटलं अहिल्यानगरला येतोय मी वारीतून माझ्या हिंदुत्ववादी भावासाठी. हे बघा, माई चप्पल सुद्धा चिखलानी माखेले, वारीत चालून आलोय. वारीतली चप्पल आहे, वारीतली. म्हणजे सांगू का, आज आमच्या संग्राम दादासाठी आहे ना, पंढरपूरच्या वाटेवरची माती सुद्धा अहिल्यानगर मध्ये आली. कोणाला नाही सांगितलं. आज आम्ही 2-4 जण बसलोय स्टेजवर, 100-150 व्याख्याते खाली बसलेले, वक्ते, राजकारणी, संघटनांचे अध्यक्ष. आम्ही 2-4 जण फक्त, तो म्हणतो ना पूजेचा गणपती राहतो, तसे आम्हाला 2-4 जणांना बसवलं. अर्धी फौज तर खाली आहे, नेते मंडळींची, व्याख्याते मंडळींची. दादा, ही हिंदुत्वाची ताकद आहे. आणि साहेब स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगणं यात गैर कुठलंय हो? बर मला सांगा, आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय अन्याय कधी कोणावर करायचं नाही. जे जिहादी म्हणतो ना रे, जे जिहादी आज संग्रामदादांविरुद्ध आंदोलन करताय, संग्रामदादा जगतापांविरुद्ध व्हिडिओ काढतायत, त्यांनी सांगावं की कधी संग्रामदादा आमच्या घरात घुसला. अरे ती आमची संस्कृती नाहीये. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं, शत्रूच्या सुद्धा घरातल्या नारीचा आई इतकाच सन्मान करायचा. आम्ही कधी कोणाच्या वाटेवर जाऊन वाटमारी करतच नाही. ते आमचे संस्कार नाही. आमचं भांडण व्यक्तिगत कुणा धर्माशी नाही, कुणा व्यक्तीशी नाही. अहो, जी आमची मंदिरं बळकावली, जिथं भगवा झेंडा फडकत होता, तिथं भगवे झेंडे काढून तुम्ही तुमची प्रार्थना स्थळ बनवली. ती मंदिरं आम्ही मागायची नाही. अहिल्यानगर परिसरातल्या कोणत्या तरी मंदिरावर हिंदुत्ववादी पोरांनी भगवा झेंडा नेऊन लावला. काही जिहादी लोक म्हटले कोर्टात केस चालू आहे, निकाल लागायच्या अगोदर भगवा का लावला. त्या जिहाद्याला मी सांगू इच्छितो, जसा अयोध्येचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला ना, तसा देशातल्या प्रत्येक धर्मस्थळाचा निकाल हा हिंदूंच्याच बाजूने लागणार आहे. आम्हाला काही मंदिरं कमी होती अशातला काही भाग नाही. आमच्याकडे मंदिरं भरपूरच आहेत, पण तुम्ही बळकावलेली आहेत. तुम्ही आमच्या मूर्ती काढून फेकल्या आणि वस्ती करता यावी, राहता यावं, बैठका करता याव्या म्हणून आमची धर्मस्थळ बळकावली. जेव्हा कोर्टाचा निकाल लागल ना येड्या, तेव्हा त्या मंदिरावर भगवाच फडकणार आहे. मग मी काय म्हणतो, निकाल लागेपर्यंत वाटकाला पाहतो, फडकू दे ना भगवा. अयोध्येच्या देवळावर फडकला, इतरही मंदिरावर फडकणारे. मग संग्रामदादा जगताप काय त्याचा 7-12 मागायला गेला काय? हिंदूंचा देवच मागायला गेलाय. एखादी बहीण आमची जेव्हा लव जिहादला बळी पडती, तिचा परिवार ढासा रडतो, मरणासन्न वेदना त्या परिवाराला होतात, तेव्हा आमचा संग्रामदादा जगताप त्याच्या मतदारसंघाचा प्रचार करायला नाही जात हो. तिथं आमच्या हिंदू बांधवाला न्याय मिळावा
म्हणून तिथं जाऊन सभा घेतोय. हे बघा, यांनी लव जिहाद चालवलंय, यांनी लँड जिहाद चालवलं, आणि अहिल्यानगर साक्षे यांनी वोट जिहाद सुद्धा चालवलंय. सुजय दादा जे लव जिहाद करताय, जे लँड जिहाद करताय, जे वोट जिहाद करताय, त्यांचे गोडवे गाण्यासाठी आता काँग्रेसचं सरकार नाहीये भाऊ. आता हिंदुत्ववादी सरकार आहे, आणि आम्ही ठरवलंय जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. हे ठरलंय, हे फायनल झालेलं आहे. अहो तो कुत्रा अबू आझमी, अरे त्याला कितीतरी वेळा विधान भवनामध्ये आपल्या हिंदुत्ववादी आमदारांनी ठोकला, पण निर्लज्ज साला. एक लक्षात ठेवा, जीवाचे कान करून ऐका, अभ्यास पूर्ण मी तुम्हाला माहिती देतो. वारीची परंपरा काल आजची नाहीये, ही शेकडो वर्षांची वारी. भगवान शंकरापासून सुरू झालेली आळंदी पंढरपूरची वारी. दादा, वारीच्या वाटेवर अशी काही लोक आहेत की जे स्वतःची दुकानं बंद ठेवतात आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वतःचा पगार बाजूला ठेवतात, स्वतःचं उत्पन्न बाजूला ठेवतात, आणि फक्त सेवेसाठी आमच्या दारात महाराजांची पालखी येते म्हणून सर्व धर्मीय लोक त्या पालखीचं स्वागत करतात. आणि हा नालायक काय म्हटला, जेव्हा पुण्यामध्ये पालख्या येतात तेव्हा ट्रॅफिक जाम होतं. अरे तू मुळात महाराष्ट्राचा भूमिपुत्रच नाहीये, आणि त्यातली त्यात पुण्याचा तुझा काही संबंध नाहीये, तरी वारीच्या विरोधात अबू आझमी बोलतोय. तो अबू आझमी औरंगजेबाला आपला आदर्श मानतोय, ज्या औरंगजेबानं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर 40 दिवस आनंदवित अत्याचार केले, त्याला अबू आझमी आदर्श मानतोय. अहो पहलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला माहितीये. फक्त धर्म विचारून मारलं ताई. आमच्यातला एक जण जरा सर्व धर्म समभाववाला होता, तो म्हटला दादा मला मारू नको, मी हिंदूचे. अहो त्या जिहाद्याला डाऊट आला, त्याने पॅन्ट काढून चेक केला, पॅन्ट काढून चेक केला की याचं छाटलंय का नाही छाटलंय. दादा जेव्हा त्याच्या लक्षात आलं याचं छाटलेलं नाहीये, धाड 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 गोळ्या घातल्या, फक्त हिंदू आहे म्हणून मारलं. आणि त्या पहलगामच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्चे निघाले ना, तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जिहादी प्रवृत्ती खातात भारताचं, आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले. म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे, हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे, आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही. जे जिहादी आज आमच्या संग्राम दादा जगतापांच्या विरोधात आंदोलन करताय त्यांना मी सांगू इच्छितो, दादांनो, ज्या मुद्द्यावरनं तुम्ही आंदोलन करताय ना तो मुद्दाच साफ चुकीचा आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये जर लव जिहादला एखादी आमची हिंदू भगिनी बळी पडली, आमच्या महाराष्ट्रामध्ये जर आमच्या हिंदू बांधवांची एखादी जमीन जर जिहाद्यांनी लुबाडली, जर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या उपासना पद्धती, मग वारी असो, साधू संत असो, देवी देवता असो, यांच्या विरोधात जर जिहादी प्रवृत्तीची लोक बोलली तर मी आज सांगतो संग्राम दादा जगतापांसारखा आमदार हेच म्हणणार, उठाव दांडे, उठाव दांडे, उठाव दांडे. हे हिंदुत्ववादी सरकार आहे. राज्य
राज्य हिंदुत्ववाद्यांचं आहे. इथं जर लायकी सोडून हिंदूंच्या विरोधात षडयंत्र केले तर उठाओ दांडे, पर्याय नाहीये. राग यायचं काहीच कारण नाही. लायकीत राहा, लायकीत राहा. लायकीत काळ तुमचा संपलेला आहे. आता खऱ्या अर्थानं हिंदुस्थान स्वतंत्र झालेलं आहे. आणि मी तुम्हाला आज मला तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायचे. मी तो उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. मला आज अभिमान इतका वाटतोय सुजय दादा, ही बाजू लावून धरायची, मोहीम लावून धरायची आहे. पुढचा काळ फक्त भगवा काळ. माझं वाक्य लक्षात ठेवा, भगवा काळ. मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये? जेव्हा आम्ही स्टेजवर नाही असं म्हणतो ना, उठाव दांडे म्हणतो ना, तेव्हा खालून टाळ्या वाजतात, पोरांना आनंद होतो, स्फूर्ती चढते. पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती, जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात होती, तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो. याचं उदाहरण आज या अहिल्यानगरच्या आमदारानं दाखवून दिलंय. तुमच्या पाया पडतो, अशीच साथ राहू द्या, अशीच साथ राहू द्या. सागर भैया, आमदार किती सगळे? 288 ना. सध्या जी आधी 4च लोकांची नावं घेत आहे. नितेश राणे साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, महेश दादा लांडगे आणि संग्राम दादा जगताप. आजचा ऐका, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रभर नाही हिंदुस्थानभर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर, हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जी त्यांना ही 4 नावं नाही घ्यावा लागली पाहिजे, एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि 288 नावं त्यांना घ्यावा लागली पाहिजे. 288. आपलं टार्गेट ठेवा, टार्गेट ठेवा. आमचा नेता हिंदुत्ववादी झाला पाहिजे आणि नेत्याला हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे. आज संग्राम, अहो खरं सांगू, बोलू तुम्हाला, अहो गावगाव मी फिरतो, पोरं मला म्हणतात, साहेब लय काम करावं वाटतो पण आमचा आमदार साथ देत नाही. आमचा आमदार डबल ढोलकी आहे, आमचा आमदार मदतच करीत नाही. एक सांगतो ऐका, आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो, लिहून ठेवा डायरीत. योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि संग्राम जगतापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागतं. ते भाग्य तुमचं. तुमचा आमदार जाहीरपणे हिंदूंची बाजू घेतोय, हे तुमचं भाग्य. त्याचे हात इतके बळकट करायचे, इतके बळकट करायचे. मी या जिहाद्यांना सांगू इच्छितो, संग्राम दादा पर्यंत पोहोचायला तुम्हाला एवढी गर्दी ओलांडावी लागणार आहे. कालपासून अनेक आमदारांचे मला फोन आले, अनेक खासदारांचे मला फोन आले, अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे फोन आले. बापू अहिल्यानगर मध्ये जा आणि आम्ही सगळे संग्रामदादा जगतापांच्या पाठीशी सांगा. ही वज्रमुठ बांधून ठेवू, अजिबात वळवळ करू द्यायची नाही. कोण म्हटलं ना गुन्हेगार आहे, कोण म्हटलं ना गुंड आहे. एक सांगू, ज्या राजाला हार घातला ना त्याला सुद्धा पंडित नेहरू गुंड म्हटला होता. या राजाला, आपल्या बापाला, त्यांनाही गुंड म्हटलं होतं. शंभू राजांना गुंड म्हटलं होतं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव गुंड म्हटलं. स्वातंत्र्यवीर, ऐका, एक महात्मा सोडला ना सगळेच गुंड आहे. त्या गुंडांनीच क्रांती केली, त्या गुंडांनीच भगवा फडकावत ठेवला. म्हणून या जिहाद्यांना सांगू इच्छितो, दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राजा फुले. प्रत्येक हिंदुत्ववादी आमदाराच्या पाठीशी, प्रत्येक हिंदुत्ववादी
जर आपण खंबीरपणे उभं राहिलो ना सुजय दादा, लंका जाळायला लय वेळ नाही लागणार. लंका आपण जाळलेली आहे, तो आपला इतिहास आहे. लंकेचा लंका आपल्याला जाळण्याचा आपला इतिहास आहे तो. त्यामुळं तुम्ही गाठ बांधा, तुम्ही गाठ बांधा आणि आणायचंय ते फक्त राम राज्य. कट्टर व्हावंच लागेल. प्रत्येक जण कट्टर आहे हो. त्यांनी त्यांच्या धर्माचं आचरण केलं तर उपासना, आणि आम्ही भगव्या टोप्या घातल्या की कट्टरवादी. गैरसमज काढून टाका. हा संग्राम बापू कट्टरवादी आहे, चला काय करायचंय ते करून घ्या. धर्मनिष्ठा म्हणजे जर कट्टरवाद असेल, आणि या जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य सर्व धर्म समभाव, एक नंबरचं खोटारडं वाक्य आहे. आमच्या हिंदू धर्म बदलला का विचार बदलतो. आमच्या हिंदू धर्मामध्ये आईच्या भावाला मामाच मानतात. आमच्या हिंदू धर्मामध्ये एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या इतर भावंडांना भाऊच मानतात, बहिणीच मानतात. इतर धर्मामध्ये आहे का असं? आहे का? मग कसा सर्व धर्म समभाव होईल? आमच्या हिंदू धर्मामध्ये मुंगी सुद्धा मारायची म्हटली ना, नाही, अहिंसा परमो धर्म. इतर धर्मामध्ये आहे का तसं? आहे का? अहो, अहिंसा मूळ तत्व आहे. आणि जग जर वाचवायचं असेल तर एकमेव पर्याय आहे हिंदुत्व, दुसरा पर्यायच नाही. देश जर टिकवायचा असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं असेल तर फक्त हिंदुत्व. संग्राम दादा जगताप या अहिल्यानगर वासियांना भेटलेले एक वरदान आहे. मी आपल्याला सांगतो, आज शेवगाव मध्ये एका हिंदू मुलीवर चाकूने वार केले. परवा पाथर्डीमध्ये एका गोरक्षकाला कत्तलखान्यात नेऊन मारलं. कोण आहे याला वाली? कोणाला फोन करतात? संग्राम दादा यावं शेवगावला, संग्राम दादा यावं पाथर्डीला, संग्राम दादा यावं अक्कलकोटला, संग्राम दादा या सोलापूरला. आणि तो संग्राम दादा तुमचा भूमिपुत्र आहे, तुम्हाला अभिमान असला पाहिजे. आज मडीमध्ये एवढं मोठं आंदोलन, आज तिथले सरपंच उपस्थित, एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं, कोणाचं पाठबळ होतं? इथून अहिल्यानगर मधून संग्राम दादा जगताप म्हणत होता, मी तुमच्या पाठीशी. तेव्हा ते आंदोलन यशस्वी झाले. म्हणून संग्राम दादा जगताप आपल्या सगळ्यांची ताकद आहे. आणि या जिहाद्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही एक काम करू आता. ते जे व्हिडिओ आले ना, तो नेमका माणूस कोण आहे तो शोधायचा, गाडीत भरायचा आणि पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचा. तेवढं टार्गेट बांधू, त्याच्यावर गुन्हा दाखल करायची जबाबदारी सरकारची. दादांच्या विरोधात जे जे व्हिडिओ आले ना, शिवीगाळ केलेले, धमक्या दिलेले, लायकीच नाहीये. पण तो व्यक्ती जर सापडला तर त्याला गाडीत टाका, पोलीस चौकीला द्या. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी हिंदुत्ववादी सरकारची आहे. सगळ्या संघटना मनावर घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. पण संग्राम दादांचे हात बळकट करायचे, मोठी ताकद त्यांना द्यायची आहे. पुढच्या काळामध्ये मी आपल्याला विनंती करतो की संग्राम दादांचा लढा मोठा आहे. आपण जर जातीपातीमध्ये विभागले गेलो तर त्याचा फटका आपल्या आमदाराला वाचणार आहे. म्हणून पुढच्या काळात ब्राह्मण नाही, मराठा नाही, वांजरी नाही, सुतार नाही, माळी नाही, तेली नाही, मातंग नाही, भिल्ल नाही, फक्त हिंदू. मी जेव्हा जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे, तेव्हा तेव्हा मी बौद्ध पण असलो पाहिजे, तेव्हा तेव्हा मी जैन पण असलो पाहिजे, आणि तेव्हा तेव्हा मी शीख पण असलो पाहिजे. ते आपला हिंदुत्व, आपला लढा जिहाद यांच्या विरोधात, आपला लढा हे ख्रिश्चन धर्मामध्ये आपली लोक जे कन्वर्ट केली जात आहे त्या पाद्र्यांच्या विरोधात आपला लढा आहे. आपला लढा आपल्या लोकांसोबत नाही. म्हणून बौद्ध, जैन, शीख, बाकी सगळ्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार सगळ्यांनी एकत्रित या. आणि जी संग्राम दादा दिशा ठरवेल. जिहाद्यांना अजून एक वाक्य सांगतो, ज्यांच्या बापांनी पोर जन्माला आले तेव्हाच पोरांचे नाव संग्राम ठेवले, नाद करू नका.
बापानं जर जन्माला आला तेव्हाच त्याचं नाव संग्राम ठेवलंय. संग्राम म्हणजे काय? युद्ध. की बाळा तुला आयुष्यभर युद्ध करायचंय, संघर्ष करायचंय. आणि जे जन्माला आलं तेव्हा त्याच्या बापानंच सांगितलंय तुला संघर्ष करायचाय. कशाला नाडता त्याला? त्याच्या नादी लागू नका. अहिल्यानगर मधल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवा. आपल्या भावंडांना साथ द्या. संग्राम दादा जगतापांच्या पाठीशी सगळ्या हिंदुत्व आज पुण्यात रविदादा पडवळ असतील, गणेश भाऊ कदम असतील, मिलिंद भाऊ एकबोटे असतील, पंडित दादा मोडक असतील, हे चळवळीतले सगळे हिंदुत्ववादी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळी स्टेजवरची मान्यवर संघटना वाढवा, ताकद वाढवा. पुढच्या वेळी सुजय दादा, पुढच्या वेळी संग्रामबाई जगतापांना आहे ना इतकं लीड द्यायचंय फक्त हिंदुत्वासाठी. तुम्हाला माहिती मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी हिंदुत्वाचा कार्यकर्ता आहे. हिंदुत्वासाठी संग्राम दादांना इतकं लीड द्यायचं, पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. आणि जो कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेईल त्याच्या प्रचाराला मी आहे ना. अहो सागरबाई याला 50,000 मतदान घेतलं आपण, अपक्ष. सुजय दादांचा हात डोक्यावर होता, तसं म्हणणं योग्य नाही. पण मी वाक्य मागं घेतो ते दादा माफ करा. पण फक्त हिंदुत्वाची भूमिका घेऊन निघालेला आमचा सागरबाईया बाला चिन्ह लढला. फक्त हिंदुत्वामुळे 50,000 मतदान घेतलंय. मग सगळे हिंदुत्ववादी पक्ष, सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, सगळे हिंदुत्ववादी नेतृत्व जर पाठीशी उभे राहिले तर हिंदुत्वाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करायला किती वेळ लागल? अशक्य नाहीये. सगळं शक्य आहे. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आपल्याकडे एकच पर्याय आहे, हिंदुत्व, हिंदुत्व, हिंदुत्व. आपल्या लेकी बाळी सुरक्षित ठेवायच्या असतील, आपली धर्मस्थळ सुरक्षित ठेवायची असतील, आपल्या देवी देवतांचा, साधू संतांचा आणि या समाजामध्ये जर शांतता नांदवायची असेल तर अहिल्यानगर शहरामध्ये एकच पर्याय, संग्राम दादा जगताप. येऊ दे हिंदूंचे दिवस हो, लय सोसलंय हो, लय सोसलंय. विचारा गोरक्षकांना, विचारा मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांना, विचारा किती त्रास सहन केलाय. आज आले सोन्याचे दिवस. फक्त घाबरू नका. हिंदुत्वाला जाहीर पाठिंबा द्या, ताकद द्या. अहो आम्ही गोड गोड बोललो तरी लोक पाकिट भरतात. काय गरज आहे आडवं जायची? पण आम्हाला माहिती आहे आज गोड गोड बोलून फक्त पैसा भेटल, पण आज जर खरं बोललो, हिंदुत्वासाठी बोललो तर आपला भगवा चंद्र सूर्य असेपर्यंत फडकत राहील. जास्त बोललोय पण माझ्या संग्राम दादावर माझं प्रेम आहे तेवढं, त्याच्यामुळे मी भरपूर बोललोय. पण या निमित्ताने एक सांगू इच्छितो की ही जिहादी मंडळी किती अंगावर यायचा प्रयत्न केला तरी अहिल्यानगरच्या संग्रामपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्यांना आळंदीच्या संग्रामचा मुकाबला करावा लागतो. महाराज जीव देईल बर का, मी जीव देईल, जीव फाडून टाकेल. जे कोल्हे कुत्रे वळले ना, मी सगळ्यांचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवले. सगळ्यांच्या मागं लागायचं. आमचा आमदार स्वाभिमानी अभिमानी लाडात वाढलेला आहे. त्याला शिवीची सवय नाही, त्याला गलिच्छ ऐकण्याची सवय नाही. त्यामुळं त्याला जे जे बोलतील आमच्या आमदाराला त्याचे दात घासात घालण्याचं काम आपण करायचं. वहूनच जाऊ द्या आता, वहूनच जाऊ द्या. चला, या निमित्तानं आपल्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सन्माननीय सुजयदादा विखे पाटील, सन्माननीय अजयजी महाराज, सन्माननीय इतर सगळी मान्यवर मंडळी, पैलवान सागरबाई बेग, गणेश भाऊ कदम, रविदादा पडवळ, इतर सगळी मान्यवर माफ करा. आज नावासाठी नाही तर आपल्या हिंदुत्ववादी आमदारासाठीचा कार्यक्रम आहे. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर माझ्या हिंदू बांधवांची माफी मागतो, जिहाद्यांची नाही. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. निवेदक निवेदिका, या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, सहकारी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एक घोषणा द्यायची आहे, हिंदुत्ववादी आमदार संग्राम दादा जगताप आगे बढ़ो, संग्राम दादा जगताप आगे बढ़ो. जय श्री
अहिल्या देवी